Good evening and you are most welcome friends in this online class of our smart coaching classes. And friends, come to the point today without wasting any time. Which is the point? The point is continuous past tense. We are going to study continuous past tense because in our earlier lecture we studied simple past tense. Now we are going to study continuous past tense. Friends, have a look at this title. Have a look at this title. Continuous past tense means चालू भूतकाळ. This is the second subkind of past tense, and serial number is 6. This is the second subkind of past tense. Friends, look at the structure of this tense. Subject plus was oblique where plus verb in its ing form and then object. Now the question arises, friends, where the was is used and where the where is used. Friends, look at this. In the corner of this whiteboard I have written that too. Yes, with I was, with we, you and they. These are the plural subjects. With plural subjects where is used, and then again these are the third person singular. Here the first person singular I as well as the third person singular he, she, it. With these subjects the auxiliary verb was is used. Okay friends, now friends, come to the next point, the uses of continuous past tense. We are studying continuous past tense. What is the use of continuous past tense? The use of continuous past tense is that it is used to tell the action going on at some point in the past, or in another word we can say that this tense is used to tell the action which was going on at a specific time in the past. At a specific time in the past. See the example. They were taking dinner when the light went off. Means the time when the light went off. At that time another action was going on. Which was that? That was having the dinner. Having the dinner. Now friends, let's move ahead. And let's come to the point. Let's explain in Marathi. मित्रांनो, आता आपण मराठीत एक्सप्लेन करू नेहमीप्रमाणे. तर या ठिकाणी मी टायटल लिहिलेले आहे कंटिन्यूअस पास्ट टेन्स, किंवा त्याला पास्ट कंटिन्यूअस म्हणलं तरी चालतं. मराठीमध्ये चालू भूतकाळ. बघा याचं स्ट्रक्चर जे आहे ते सब्जेक्ट नंतर वॉज किंवा वेअर, त्याच्यानंतर वर्ब आयएनजी फॉर्म, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. आता तुम्ही म्हणाल की वॉज कुठे वापरायचं आणि वेअर कुठे वापरायचं. मी या ठिकाणच्या कोपऱ्यामध्ये लिहिलेलं आहे आयच्या सोबत वॉज आहे, त्यासोबत वी, यू, दे म्हणजे हे अनेक वचनी जे कर्ते आहेत त्यांच्यासोबत वेअर असतं. तर ही, शी, इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जे असतात यांच्यासोबत वॉज आहे. थोडक्यामध्ये सिंग्युलर सब्जेक्ट सोबत वॉज आणि प्लुरल सब्जेक्ट सोबत वेअर आहे. आता प्रश्न असा आहे की याच्यापुढे आपल्याला हा कंटिन्यूअस पास्ट टेन्स वापरायचा कुठं, तर कुठं वापरतात? हा कंटिन्यूअस पास्ट टेन्स जो आहे तो या ठिकाणी वापरतात की समजा एखादी क्रिया भूतकाळात एका विशिष्ट वेळी घडत होती असं सांगण्यासाठी. भूतकाळात एका विशिष्ट वेळी एखादी क्रिया चालू होती किंवा घडत होती असं सांगण्यासाठी हा कंटिन्यूअस पास्ट टेन्स वापरला जातो. उदाहरण मी दिलेले बोर्डावरती बघा. दे वर टेकिंग डिनर व्हेन द लाईट वेंट ऑफ. वाक्याचा अर्थ काय होतो की जेव्हा लाईट गेली तेव्हा ते जेवण करत होते. केव्हाच? रात्रीचं. आता रात्रीचं जेवण करत असताना जर लाईट गेली तर काय होते आपल्याला माहिती आहे. म्हणजेच लाईट जाण्याची जी विशिष्ट वेळ असेल, आता कधी का जाणार आपल्याला विशिष्ट वेळ म्हणजे भूतकाळातच, त्या वेळेला एक क्रिया घडत होती असं आपल्याला सूचित करायचं. आणि ती कोणती क्रिया घडत होती? हॅव्हिंग द डिनर. रात्रीचं जेवण करत होते. बरोबर आहे. तर अशा प्रकारे समजा आपण दुसरं उदाहरण घेऊ की yesterday at this time we were studying present tense. काल यावेळेला आपण काय करत होतो? प्रेझेंट टेन्स पाहत होतो. किंवा आपण आणखी उदाहरण घेऊ शकतो की
इट वॉज रेनिंग येस्टरडे ऍट दिस टाइम. काल यावेळेला पाऊस पडत होता. ऍक्च्युअली सध्या उन्हाळा आहे, परंतु आपण संदर्भ देऊन सांगत असतो ना. किंवा आपली परीक्षा झाली समजा, उदाहरणार्थ काल आपला एखादा पेपर होता, म्हणून मी तुम्हाला म्हणालो उदाहरणार्थ मीच काल एखादा पेपर देऊन आलो. मी काय म्हणत असतो, काल यावेळेला मी पेपर सोडत होतो. बरोबर आहे. येस्टरडे ऍट दिस टाइम आय वॉज सॉल्विंग पेपर. किंवा मी काल माझ्या गावाकडे गेलो होतो आणि मी माझ्या शेतात फिरत होतो. मी तुम्हाला सांगायला लागलो, मी काय म्हणेल, yesterday at this time I was wandering. wander WANDER, wander म्हणजे भटकणे. yesterday at this time I was wandering in my farm. बरोबर आहे. किंवा काल यावेळी मी गावाकडून परत येत होतो. yesterday at this time I was returning from my village. अशा प्रकारे भूतकाळात एका विशिष्ट वेळी कुठली क्रिया घडत होती हे जर सांगायचं असलं तर आपल्याला हा कंटिन्यूअस पास्ट टेन्स वापरावा लागतो. लक्षात ठेवा उपयोग. आता मित्रांनो लागले ताबडतोब पुढे की या वाक्याला प्रश्नार्थक कसं करायचं. मी बोर्डावर त्याचं स्ट्रक्चर लिहिलेलं आहे. काय स्ट्रक्चर आहे बघा. या ठिकाणी वॉज किंवा वेअर म्हणजे जे वाक्यात आलेलं आहे ते घ्यायचं. त्याच्यापुढे वाक्यात आलेला सब्जेक्ट, त्याच्यापुढे वाक्यात आलेलं क्रियापद आणि त्याचा आयएनजी फॉर्म जसं तसं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर आलेलं जे ऑब्जेक्ट आहे ते जसं तसं आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हा आणि बघा आता इथं दिलेलं वाक्य आपण करून टाकू. कसं करू. दिलेल्या वाक्यामध्ये वॉज किंवा वेअर पैकी काय आलेले, वेअर आलेले, म्हणून आपण इथं सुरुवात कशाने करावी लागेल, वेअरने. बरोबर आहे. पहिला अक्षर काय असतं, वेअर. आता सब्जेक्ट काय आलेला इथं, दे. आता वर्ब काय आलेले, टेकिंग. ते टेकिंगला टेकिंग. ऑब्जेक्ट काय आलेले याच्यात, डिनरला डिनर. आणि हे पुढचं वाक्य कसं असतं, काय पुढचं वाक्य, व्हेन द light went off. हे बघा, when the light went off. या ठिकाणी मी वाक्य प्रश्नार्थ करून दाखवलेलं आहे. प्रश्नार्थ चिन्ह काढायचं नाही. हे झालं प्रश्नार्थ. कसं केलं लक्षात आलं का. वॉज किंवा वेअर पैकी वेअर आलं, वेअरने सुरुवात. त्याच्यानंतर सब्जेक्ट वाक्यात काय आला होता, दे, म्हणून देला दे. त्याच्यानंतर वर्ब काय आलं, टेकिंगला टेकिंग. आणि पुढचं वाक्य जास्त असतं शेवटी क्वेश्चन मार्क. आता निगेटिव्ह करताना बघा, सब्जेक्टला सब्जेक्ट काय आलेला आहे, दे. देच्या पुढे वॉज किंवा वेअर पैकी काय आलेलं आहे, वेअर. त्याच्या पुढे काय घ्यायचं, नॉट. त्याच्या पुढे वाक्य जास्त ठेवलं तरी चालतं. काय आलेलं आहे, टेकिंग, हे डिनर, व्हेन द लाईट वेंट ऑफ. आणि इथं फुल स्टॉप द्यायचा. इथं प्रश्नचिन्ह नाही. तर अशा प्रकारे आपण हे नकारार्थी करून बघितलेले आणि प्रश्नार्थक करून बघितलेले. तुम्हाला मी आता काय करतो, तुम्हाला सोडवण्यासाठी 2-3 वाक्य देतो आणि नंतर पुन्हा 4 पण लिहून देतो. तो वाक्य लिहून घ्या पटकन. हेवा, शी वॉज वॉटरिंग द garden. I was plucking the flowers. सोपं देतो. It was raining हे 3 वाक्य वेगळे करा. आणि आता मी पटकन तुम्हाला चार्ट लिहून देतो. कोणता चार्ट, आपण जो नेहमीप्रमाणे चार्ट बनवत असतो तो. हे बघा, सिंग्युलर आणि इकडं प्लुरल, एकवचन आणि अनेकवचन. या ठिकाणी फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषी. आय वॉज feeding म्हणजे मी खाऊ
याचा अनेक क्वेश्चन बघा. वी वेअर फीडिंग, याचा अर्थ होतो आम्ही खाऊ घालत होतो. हा, मराठीतला पण अर्थ कळला पाहिजे तुम्हाला. आता त्याच्या पुढे सेकंड पर्सन. यू वेअर फीडिंग म्हणजे तू खाऊ घालत होता. आणि ह्याचा अनेक क्वेश्चन बघा. यू वेअर फीडिंग म्हणजे तुम्ही खाऊ घालत होता. आता याचा थर्ड पर्सन बघा. थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी. आणि सेकंड पर्सन म्हणजे काय? द्वितीय पुरुषी. बघा, थर्ड पर्सन ही वॉज फीडिंग, शी वॉज फीडिंग आणि इट वॉज. बघा, ह्याचं एकच उदाहरण देतो. तो खाऊ घालत होता. खाली फक्त इथं असे आणि इथं ते खाऊ घालत होते. या सगळ्यांचं अनेक क्वेश्चन होतं. दे वेअर फीडिंग, त्याचा अर्थ होतो ते किंवा त्या खाऊ घालत होते किंवा होते. आता बघा, या ठिकाणी हे फीडिंग, हे इथं फीडिंग, इथं, इथं आणि इथं, आणि हे इथं आणि इथं. या क्रियापदाच्या जागेवर दुसरे क्रियापद टाका आणि ते वाक्य तयार करा. आणि तयार झालेले वाक्य पुन्हा प्रश्नार्थक आणि नकारार्थी करून बघा. आणि वाक्याचा अर्थ यायला विसरू नका. वाक्याचा अर्थ सुद्धा कळला पाहिजे आपल्याला. मराठीमध्ये आपल्याला कोणत्या वाक्याचा अर्थ काय, कोणत्या काळामध्ये नेमकं हे समजलं पाहिजे आपल्याला. म्हणून मी तुम्हाला मराठीतला अर्थ लिहून देतो आहे. मराठीतला अर्थ लिहून देतो आहे. तर ते आता तुम्हाला क्रियापद देतो लिहून. क्रियापद बघा. सर्विंग डिनर, सर्व म्हणजे वाढणे. दुसरं हेल्पिंग. तिसरं एवढे 3 वाक्य टाका. कुठे टाकायचे? या अंडरलाईन केलेल्या क्रियापदाच्या जागी हे क्रियापद टाका आणि वेगवेगळे वाक्य तयार करा. त्याचे अर्थ सुद्धा लिहा आणि नंतर त्या वाक्यांना प्रश्नार्थक करा, नकारार्थी करा. म्हणजे तुम्हाला हा काळ व्यवस्थित समजेल. आणि तरी नाही समजला तर मला कॉल करा, मला विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल. अशा प्रकारे आज आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स बघितला आणि ह्याच्यामध्ये काय बघितलेलं आपण? कंटिन्यूअस पास्ट टेन्स बघितला. आतापर्यंत आपण टोटल 6 काळ पाहिलेले, आणखी 6 शिल्लक राहिले. तर मित्रांनो, ठीक आहे, थांबतो इथंच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. बाय.